मी कधी विचार केला नव्हता की त्या सुवर्ण बचत योजनेच्या ह्या कार्डवरती माझा फोटो कधी येईल. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत. आज आहे शनिवार आणि आज आरवच्या शाळेचा पहिला दिवस आहे. इयत्ता 4थी मध्ये तो गेला आणि तो सेमी इंग्लिश मध्ये आहे. आणि तो असा म्हणतोय आज मम्मी मला खूप टेन्शन आलेलं आहे, आज काय काय होणार, एक्सायटेड आहे म्हणतोय तो. आज त्याला शाळेमध्ये रिकामी डबा आणायला सांगितले. शाळेचा पहिल्या दिवस मग 2 तासच शाळा आहे त्याची, तर मग त्यांना खाऊ देणार आहेत, पुस्तकं त्यांची देतील आणि काय धडका लागले. फिल्मी आहे, 1 नंबरचा फिल्मी. नवीन ड्रेसचं झालं उद्घाटन? मग कोणी केलं? तर मग आता हे पाठवून देऊन येतील आरवचे पप्पा आरवला. तोपर्यंत मी घरातला आवरते. व्हिडिओ आता एडिट करायचा आहे जो आज तुम्ही बघणार आहात तो, म्हणजे काल बघितला असाल तो. तर आणि आज आम्ही सचिन आणि मी दोघंही जाणार आहोत मुंजा मूवी बघायला. रिव्ह्यूज खूप चांगले ऐकले त्याचे, बघूयात. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी त्याचा रिव्ह्यू देईन तुम्हाला, तो पाहायला विसरू नका. तर मग आता मी अजून काही खाल्लेलं नाही आहे, तर मी खाते थोडंफार काहीतरी. हे लोक चाललेले आहेत आणि भेटते नंतर. झाले छान ड्रेसअप करून. अजूनही बाहेर जरासं ऊन आहे, त्याच्यामुळे म्हटलं की पूर्ण कव्हर करूया. आणि सनस्क्रीन वगैरे लावले, हे अप्लाय केलं. हे बेस्ट आहे. मध्ये मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं. स्प्रे करायचं डिरेक्टली, चिकचिक वगैरे काही वाटत नाही आणि सन प्रोटेक्शन पण होतं. आणि मी गावी घेऊन जायला विसरले होते. एक होतं तिथं म्हणून बरं, कधी कधी वापरायचे. आणि खूप जणींनी हे ट्राय पण केलं आहे. त्यांचं पण म्हणणं होतं की स्प्रे केलेलं सगळ्यात बेटर, म्हणजे असं चिकचिक वगैरे लागत नाही वगैरे झालं. आणि काल आम्ही जिथे गेलो होतो तिथे आरवने माझ्यासाठी ही पर्स सिलेक्ट केली फॉरएव्हरची आणि मस्त आहे. जीन्सवरती पण आणि कुर्तीजवरती पण. तर आता आम्ही निघालेलो आहोत. आम्ही टायमावर कधीच पोहोचत नाही. 2ला मूवी सुरू होणार आहे आणि 2 वाजता आम्ही इथे येऊन पोहोचलोय. कधीच नाही. आम्ही कितीही ठरवलं तरी आम्ही वेळेवरती पोहोचतच नाही, फक्त मूवीला. मी काय विचार करून गेलेले बघायला की कॉमेडी असेल, म्हणजे भुलभुलैया टाईपमध्ये. खूप बोलले की कॉमेडी हॉरर आहे. मी हॉरर मूवी नाही बघायला जात, कधीच नाही बघायला जात. मी रिव्ह्यूज मध्ये वगैरे कॉमेडी हॉरर आहे असं गेल्यानंतर पहिल्या स्टार्टिंग पासून मी इकडे एकदा डोळे करते, इकडे एकदा डोळे करते. मी मोबाईल मध्येच काही ना काही करत बसते, कमेंट्स वगैरे आन्सर करत बसते. मी खरंच मला भीती वाटते अशा गोष्टींची वगैरे. कॉमेडी आवडलं तर बघायला आलोय. माझी कॉमेडी झाली. ह्यांना असले पिक्चर आवडतात सगळे हॉलिवूडचे, याचे असले काहीतरी हॉरर थ्रिलरवाले. पण मूवी चांगला आहे, म्हणजे जेवढं बघितलं मी तेवढ्यावरनं टाइमपास मूवी आहे, चांगला आहे. गेले 2 दिवस झाले मुंबईच्या ब्लॉगमध्ये बाबा दिसले नाही. तर कमेंट्स अशा होत्या बाबा का दिसत नाही आहेत. तर जेव्हा मी शूट करते तेव्हा एकतर बाबा नसतात घरी किंवा एकतर ते वरती झोपलेले असतात. आणि जेव्हा ते कम्फर्टेबल असेल तेव्हा मी त्यांना व्हिडिओमध्ये घेतेच. सो हे असं असतं. आता चहाचा टायमिंग होता आमचा. त्याच्यानंतर घरी आले, आवरलं आणि आता यूट्यूबचं काम पण आहे, व्हिडिओ एडिट वगैरे करायचे आहेतच. पण आरव आता दररोज मध्ये काहीतरी चटपटीत पाहिजेत मम्मी. तर ओट्सचा चिला जो आहे, त्याच्या मावशीने रेसिपी सांगितली, कारण तिचं सध्या डाएट खूप सुरू आहे. तर ती बोलली हे छान होते पण त्याला करून दे. त्याच्या बाबतीमध्ये की जे सांगितलं त्यांचा रिव्ह्यू दे. तर जो येलो कलरचा होता कोट सेट, तर तो अप्रतिम आहे. प्युअर कॉटन आहे. आता एकदा धुवून पण झालं, धुतल्यानंतर श्रिंक होणार. कॉटन आहे म्हटल्यानंतर श्रिंक म्हणजे श्रिंक नाही, असं थोडंसं क्रीजेस वगैरे पडतात किंवा पातळ असं नाही आहे, म्हणजे भरलाय तो कपडा परत. तर तो आता इस्त्रीला दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो व्हाईट कलरचा तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलात, तर त्याची जी पॅन्ट होती, म्हणजे जे बॉटम होती, तर ती थोडीशी मला नाही आवडली. तो एवढा म्हणजे नाही आवडला. कम्फर्टेबल आहे तो, पण ते पॅन्ट वगैरे आपण जेव्हा घालतो तर तेव्हा थोडंसं डिफिकल्ट, म्हणजे ते इलास्टिकच्या बाबतीमध्ये. आणि तिसरा हा जो आहे हा पिंक कलरचा, हा पण 1 नंबर आहे. जसं येलो कलरचा, तर येलो कलर आणि पिंक कलर तुम्ही घेऊ शकता. व्हाईट कलरचा ते इलास्टिकचा थोडासा प्रॉब्लेम वाटतो मला. हे मस्त आहे. आणि जे लव्हेंडर कलरचा कुर्ता होता त्याच्याविषयी विचारलं तर मी एक काम करते, मी कम्युनिटी पोस्टवरती सगळ्यांची लिंक देते. आणि एक गोष्ट की लिंक दिल्यानंतर तुम्हाला जर काही इश्यू आला ड्रेसमध्ये तर कस्टमर सर्व्हिस कशी भेटेल मला माहित नाही, कारण मी तसं बोलूनही दाखवलं कमेंट सेक्शनमध्ये, तरी पण होते की तू लिंक दे म्हणून. म्हणजे ठीक आहे देऊयात लिंक.
आणि अजून एक गोष्ट की रिझन सेल होता, तो खूप जणी म्हटलं की नाही ते सीझन सेल असतं, तर ते सीझन सेल नसतं. मिंत्रावरती अगदी 5 वर्ष पडू नये मी, तर मिंत्रा रिझन सेल असतो, तो 2 ते 3 वेळा लागतो वर्षातून. तर दसऱ्याच्या वेळेला एक लागेल, मे महिन्याच्या दरम्यान एक लागतो, मे जूनला, आणि दसऱ्याच्या वेळेला एक लागतो तो. आणि तेव्हा कपडे खूप म्हणजे खूप डिस्काउंटमध्ये मिळतात. आणि त्याच वेळेला मी जास्त करून काही घ्यायचं असेल तर घेते, तर तो रिझन सेल असतो. त्या रिझन सेलमध्ये मला खूप कमी किमतीमध्ये हे मिळालेले आहेत. आता त्याची किंमत किती असेल मला माहित नाही. सो ज्यांना कोणाला आवडत असतील आणि अफोर्डेबल पडत असतील तर ते नक्की घे. मी फ्लेक्स जे आहे ते जरा बारीक करून घेते मिक्सरला लावून. कांदा फक्त कट करून घेतलाय, त्याच्यामध्ये कांदा, थोडंसं तिखट, मीठ, हळद वगैरे टाकते. बघू आरवला आवडते काय, मी सुद्धा खाऊन बघते, कारण मी कधी डाएट प्लॅन वगैरे केलेले नाहीत, नॉर्मलच जेवायचे. पण सध्या वाटते की आपण एखादा डाएट प्लॅन करावा. बहिणीनं ज्या पद्धतीने वजन कमी केले त्या पद्धतीने वाटायला लागले की आता आपण पण केलं पाहिजेत. कारण माहेर काय टाकते, थोडासा हल्दी. हेल्दी म्हणालीस का हल्दी म्हणालीस? हल्दी हेल्दी होती, डाएट म्हणून ते काय म्हणतात त्याला, चमचमीत आणि चटपटीत खाऊन रिकामी. अरे ते पोह्याचे कटलेट लय दिवस खायला नाहीत, करायचे ते काय आता दिसलं म्हणून विचारलं. उद्या करूयात, आठवण करा मला फक्त, उद्या करूयात. त्यात तिखट भरून ठेवायला पाहिजेत. बॅटर थोडंसं जाड केलं होतं आणि ते घातल्यानंतर एकदम जाड असं थालीपीठ झालं ते. कारण मी पहिल्यांदाच ओट्सचं काहीतरी करत होते, थालीपीठ करून सवय आहे वेगवेगळ्या पिठांची, तर त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं हे बघूयात नेमकं कसं होते. आणि तेही झालं चांगलं, थोडंसं जाड झालं. मग हे म्हटलं सचिनना की तुम्ही आणि मीही अगोदर खाऊन घेऊयात, कारण बाबा आणि आरव दोघेही गार्डनमध्ये गेले होते. आरव क्रिकेट खेळायला त्याच्या मित्रांसोबत आणि बाबा चालायला गेले होते तिथेच, त्याच्यामुळे मग हे दोघांसाठी आधी केलं. आणि त्यामुळे टेस्ट पण कळेल नेमकी की तिखट मीठ बरोबर झालंय की नाही, म्हणून म्हटलं ठीक आहे करून घेऊयात, आपण खाऊन घेऊयात. झालेलं ते आरवला आणि बाबांना. दुसरा जो पहिलावाला होता तो मी आणि सचिन मी मस्तपैकी संपवलेला आहे. आणि हा पण आता छान झालाय. हा थोडासा जाड झाला, तो खूप जाड होता, हा थोडासा जाड झाला आणि हा एकदमच पातळ झालाय. आरवच्या शाळा सुरू झालेली आहे आणि पहिला दिवस आरवला खाऊ छान शिरा दिला होता. कसा गेला दिवस तुला विचारायचं विसरलं तुला? मग चांगला गेला. छान होता. काय काय घेतले आज? काय काय हे कायच नाही घेतले, फक्त विचारलं, पाडे घेतले. काय काय केलं तिथे? 30 पर्यंत पाडे घेऊन दाखवलंस सगळ्यांना? सगळ्यांना 17 पर्यंत पाडे बोलले आणि मेन टाइमावर टीचर आले, वाचलो आम्ही. तर आहेत की पाठ 30 पर्यंत. आता आरवची जशी शाळा सुरू झाली तसंच मी जसं म्हटलं होतं की बचतीचे खूप साऱ्या गोष्टी करू शकतो आपण आता खूप जणींना म्युच्युअल फंडचं माहीत नसतं किंवा बाहेरच्या आपण इन्व्हेस्टमेंट कशा करू शकतो हे माहीत नसतं, रिअल इस्टेट म्हणा किंवा बाकी कुठले. तर आपण छोटी गोष्ट काही पैसे जे साठवतो ते सुवर्ण बचत योजनेमध्ये गुंतवू शकतो. आणि मी तेच करते, मी खूप आधीपासून करते. म्हणजे जेव्हा सचिन मला पहिला पैसे द्यायचे दर महिन्याला, अजूनही ते देतातच, मी जरी आता कमवत असले तरी ते देतातच, तर तेव्हापासून मी RD किंवा मग सुवर्ण बचत योजना या दोन्हीमध्ये गुंतवायची. आणि आता सुद्धा पण मी कधी विचार केला नव्हता की त्या सुवर्ण बचत योजनेच्या ह्या कार्डवरती माझा फोटो कधी येईल. तर हे साईराम ज्वेलर्स, जिथे मी माझे सगळे दागिने किंवा काही असेल ते येते, कधी कधी त्यांचे व्हिडिओज सुद्धा दाखवते तुम्हाला, त्यांच्याकडचं कलेक्शन सुद्धा दाखवते. मध्ये पैंजणांचं वगैरे दिलं होतं, तो खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आणि जोडव्यांचं वगैरे. तर आता ते इथे आता सुवर्ण बचत योजनेचं म्हणजे 500 पासून 15,000 पर्यंत दर महिन्याला आपण भरतोय. 15 महिने पूर्ण जमा रक्कम आणि 2 हप्ते बोनस त्यांनी भरतात. म्हणजे 500 रुपयाचं तुम्ही सुरू केलात तर 2 हप्ते म्हणजे 1000 रुपये होतात. तर 15,000 सुरू केलं तर 2 हप्ते म्हणजे 30,000 त्यांनी भरतात. आणि जो एंडिंगला जे असेल, जी रक्कम जमा त्या रकमेचा तुम्ही दागिना करून घेऊ शकता किंवा एक्स्ट्रा पैसे जर करून अजून दागिना करू शकता. रोख रक्कम, कॉईन किंवा वळे याच्यामध्ये दिले जात नाहीत. जो काय असेल तो दागिना तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जर दागिना करायचा असेल किंवा लग्न असेल काही असेल तर 15 महिन्यांसाठी आतापासून तुम्ही थोडी रक्कम काढून ठेवू शकता. आणि मी तेच करते, ते बरं पडतं. उलट एकदम आपण नाही घेऊ शकत, थोडं बचत करून घेऊ शकतो.
तर खूप मध्ये होतं की कोणकोणतं बचत आपण करू शकतो. तर ह्याच्यामध्ये गुंतवू शकतो. आरडी मला पोस्टाची आरडी गव्हर्नमेंटचं आहे ते करू शकतो. म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही गुंतवायचं असेल तर तुम्ही चांगल्या ब्रोकरला वगैरे विचारलं पाहिजे. आता माझी दाजी करतात म्हणून राजेशच्या मिस्टरांना मी विचारून गुंतवलं होतं. त्याच्यानंतर रिअल इस्टेटमध्ये जर तुम्ही चांगले तुमची हे असेल रक्कम काय म्हणते त्याला असं सेव्हिंग असेल तर त्याच्यामध्ये पण गुंतवू शकता. जसं जमा होईल तसं आपण करू शकतो जेवढं होईल. आणि जेवढी सेव्हिंग करू तेवढी कमीच आहे. पण त्यासोबत आयुष्यसुद्धा जगलं पाहिजेत. पहिली तर गोष्ट सगळंच सेव्हिंग करून उपयोग नाही. तर त्या सगळ्या गोष्टी आपण बॅलन्स करून गेला. मग माझं हे असं आहे आणि मी वेळोवेळी काही ना काही शेअर करत असते. ओके, आत्ता जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो. उद्या आपण भेटूयात. बाय बाय.